नमस्कार मित्रांनो, नमस्कार सर्वांना. मी दोहा कतारमधून संगीता. हे बघा, मला भाजी आणून आज जवळजवळ 10 दिवस झालेत, पण मी अशा प्रकारे एवढी भाजी आणलेली ना की फर्स्ट टाईम आम्ही 4 जण होतो, खाणारे खूप कमी, आणि त्यात नॉनव्हेजचे वार आले तर आपण मच्छी वगैरे चिकन वगैरे बनवतो. म्हणून भाज्या बघा ना आम्ही अशा पद्धतीने पॅक केल्यात. बघा, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. म्हणजे मीही अजून पाहिले नाहीत. आत्ता 10 दिवसांनी आता परत बनवायला चालली, म्हणून म्हटलं दाखवावं तुम्हाला की मी अशा पद्धतीने भाजी पॅक केलेली, अशी व्यवस्थित रॅप केली. प्रत्येक तेवढे पालक आणलेले मी जवळजवळ 4 जुड्या आणलेल्या, त्याच्या असे वेगळ्या पॅक करून ठेवल्या. 2 जुड्या झाल्या बनवून. आता ही बघा, ही कशी राहिली ती तुमच्यासमोर ठेवते. हे बघा, 10 दिवस झाले, 10 दिवसापासून पालक आणलेले. ही बघा तुमच्यासमोर आहे, किती फ्रेश आहे बघा. म्हणजे मी अशा पद्धतीने पॅकिंग केली, ते तुम्हाला दाखवायकरता स्पेशल व्हिडिओ बनवते की मी कशा प्रकारे पॅक केलेलं आहे. हा रॅप पेपर आहे आणि त्याच्यामध्ये टिश्यू हे टाकलेले आहेत, कारण की हे पाणी सोक करून घेतं पूर्ण, म्हणून हे टिश्यूमध्ये पूर्ण रॅप केली ही भाजी. आणि ह्या पेपरमध्ये, ह्या प्लॅस्टिकमध्ये अशा रॅपरमध्ये पॅक केली. आणि आज जवळजवळ 10 दिवस झाली तरी भाजी तुम्ही पाहू शकता किती फ्रेश आहे बघा. हे बघा, अशी मी निवडून अशा भाज्या ठेवलेल्या. ही बघा, ही कोथिंबीर. इथे एवढी कोथिंबीर महाग आहे ना, ही गावठी कोथिंबीर आहे. आपल्या इथे तर स्वस्त वाटते, मुंबईमध्ये, इंडियाला म्हणा. मी खरं म्हणलं तर मुंबईचे, म्हणून माझ्या तोंडात सारखं मुंबई येतं. आणि ही आता कतारमध्ये जर घ्यायला जाणार ना तुम्ही, तर 2 रियाल 2.5 रियालची, म्हणजे 2 रियाल म्हणजे झाले ना तुमचे 260 रुपये होतात जवळजवळ. 260 रुपयाची एवढीशी कोथिंबीर येते. आणि ही बघा, ही मी त्या दिवशी 5 रियालमध्ये आणलेली एवढी कोथिंबीर आहे. त्याच्या अशा 3 जुड्या करून ठेवलेल्या आहेत, अशा वेगळ्या. ही बघा, 10 दिवस झाले. आता यातली मला फक्त निवडून घ्यायची, पिवळी पडलेली. ही बघा तुमच्यासमोर आहे. आणि ही कोथिंबीर लवकर भेटत नाही ते, आणि भेटली अशी गावठी कोथिंबीर तर खूप महाग भेटते, खूप महाग. आणि त्याला त्या दिवशी थोडं पाणी होतं ना, पाणी मारलेलं होतं, म्हणून एवढी थोडी तरी पिवळी पडली, थोडी मध्ये खराब झाली, नाहीतर बिलकुल नाही. ही बघा ना, पालक बघू शकता तुम्ही, पालक कोरडी होती म्हणून जशीच्या तशी. ही कोथिंबीर बघा, मी भाज्या अशा प्रकारे रॅप केल्यात. ही भेंडी पण एवढी आणलेली ना आम्ही, 4-5 किलो. मला स्वस्त भेटली म्हणून आम्ही 4 किलो भेंडी आणली होती. म्हणजे इथे कॅरेटप्रमाणेच घ्यायचं होतं ना, म्हणून आम्ही 1-1 कॅरेट घेतलेलं. ही बघा, ही दुसरी पालक. अशा म्हणजे वेगळ्या पालकच्या जुड्या करून ठेवल्यात की एका वेळेला एक खोलून आपण एक वापरू शकतो. अशा मी 4 जुड्या करून ठेवलेल्या आहे बघा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट्स टाका. मी दोहामधली जेवढी माहिती देता येईल तेवढी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. सध्या मी दोहामध्येच राहते, म्हणून दोहामधलं काही जरी माहिती पाहिजे असेल, इथे पिठांचा प्रॉब्लेम येतो, कोणतं पीठ चांगलं, काय कुठे स्वस्त भेटतं, कुठे महाग भेटतं, मला सर्व शक्यता माहिती आहे. कारण की जवळजवळ 9-10 वर्ष झाले माझे मिस्टर इथेच आहेत, आणि 5 वर्षापासून आम्ही स्वतः इथे राहतो. मी, माझी मुलगी, जावई वगैरे, आम्ही टोटल फॅमिली इथे राहतो, म्हणून भरपूर गोष्टी माहिती आहे तिथल्या. काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल, कळवायचा प्रयत्न करेल की ते फिश कुठे स्वस्त, पीठ कोणतं चांगलं, गव्हाचं पीठ, इंडियावरनं येताना नक्की काय काय आणायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. नक्की मला कळवा कमेंटमध्ये काय हवं आहे तुम्हाला, दोहाबद्दल काय माहिती हवी, मी नक्की सांगायचा प्रयत्न करेल तुम्हाला. चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. मला असे नवीन व्हिडिओ बनवण्याचं कळतील, कसे बनवायचे ते पण नक्की कळवा मला. थँक्यू.